राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीत जोर लावताना दिसतंय। जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जीव ओतून काम करण्यास सुरुवात केली। या सर्व घडामोडी घडत असतानाच अंबरनाथमध्ये मात्र काँग्रेसला मोठं खिंडार पडले। नगर परिषदेच्या निवडणुकीत नुकतेच निवडून आलेले 12 नगरसेवक यांनी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे। काँग्रेससाठी हा सर्वात मोठा झटका असल्याचं मानलं जातंय। दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी देवडे, दिनेश गायकवाड आणि किरण राठोड हे 12 नगरसेवक काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते तसेच मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश आज नवी मुंबई येथे पार पडला। यांसोबत संजीव नाईक आणि दीपक म्हात्रे तसेच महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी ज्या विचाराने ते आमच्याबरोबर जोडले गेले आहेत तो फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट हा विषय आहे। त्यामुळे डेव्हलपमेंटसाठी त्यांना आवश्यक असणारी किंवा त्यांनी ज्या विश्वासाने आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत, आम्ही त्या भागामधील असणारी प्रत्येक डेव्हलपमेंटचा विचार हा 100% करू, एवढंच या प्रसंगी सांगतो। धन्यवाद।